नमस्कार. आज आपण एका अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत. श्री गजानन महाराज. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया. नमस्कार. हो, नक्कीच. श्री गजानन महाराजांचं जीवन आणि त्यांचं तत्वज्ञान खरंच खूप गूढ पण तितकंच साधं आहे. अगदी. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यात त्यांचं प्रकट होणं, त्यांची जीवनशैली, त्यांचं तत्वज्ञान, काही चमत्कार आणि त्यांचा आजही असलेला प्रभाव या सगळ्या गोष्टी आहेत. उद्देश हाच आहे की महाराजांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे आणि त्यांचं नेमकं काय महत्व आहे हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. बरोबर. सुरुवात तर त्यांच्या शेगावमधल्या आगमनापासूनच करायला हवी. ती तारीख पण अगदी नेमकी सांगतात, 23 फेब्रुवारी 1878. हो, आणि तो प्रसंग पण खूप महत्वाचा आहे. बांकेतलाल अग्रवाल यांनी त्यांना पाहिलं रस्त्यावर, म्हणजे अक्षरशः उष्ट्या पत्रावळीतले कण वेचून खाताना. हो, आणि त्याच वेळी ते गंग गंग गणात बोते हा मंत्र म्हणत होते. आणि म्हणतात की याच मंत्रावरून त्यांचं नाव गजानन पडलं असं मानलं जातं. हो, हा मंत्र स्वतःच खूप गोड आहे. कोणी म्हणतात गणपती अथर्व शीर्षाशी संबंध आहे, कोणी म्हणतात हा बीजमंत्र आहे. पण त्या पहिल्या भेटीतच त्यांची अलौकिकता म्हणजे एक वेगळेपण आणि कमालीचा साधेपणा दिसून आला. म्हणजे जगापासून एकदम अलिप्त असं व्यक्तिमत्व. अगदी. जणू काही त्यांना कशाची पर्वाच नव्हती. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची ती एक प्रकारे पहिली झलक होती असं म्हणायला हरकत नाही. खरंय. आणि मग त्यांनी जवळजवळ सगळंच आयुष्य म्हणजे पुढची 42 वर्ष शेगावमध्येच काढली, तेही अत्यंत साधेपणाने. हो. असं म्हणतात की त्यांच्या वागण्यात कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्हींचा संगम दिसायचा. हे जरा समजावून सांगाल का? म्हणजे कसं प्रकट व्हायचं हे त्यांच्या वागण्यातून? हे महत्वाचं आहे. बघा, कर्मयोग म्हणजे कसं तर निस्वार्थ सेवा. त्यांनी स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही, पण त्यांच्या नुसत्या असण्याने अनेकांचं भलं झालं. लोक सेवा करायचे ती त्यांनी स्वीकारली, पण त्यात आसक्ती नव्हती, म्हणजे अटॅचमेंट नव्हती. अच्छा. भक्तियोग म्हणजे भक्तीचा मार्ग. त्यांच्या भोवती लोक आपोआप जमायचे, त्यांची श्रद्धा वाढत गेली. आणि ज्ञानयोग म्हणजे त्यांचं बहुतेक वेळ मौन असणं. हो, ते मौनाबद्दल मी ऐकलंय. ते मौनच त्यांचं ज्ञान दर्शवायचं. कशातच न अडकणं हीच त्यांची आत्मज्ञानाची स्थिती होती. ते बोलायचे कमी, पण त्यांचं नुसतं अस्तित्वच लोकांना खूप काही शिकवून जायचं. म्हणजे त्यांचं मौन हेच त्यांचं बोलणं होतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. त्यांचं तत्वज्ञान असं काही क्लिष्ट भाषेत नव्हतं, ते त्यांच्या जगण्यात होतं. कशाची अपेक्षा नाही, सगळ्यांवर प्रेम आणि भौतिक गोष्टींपासून पूर्ण अलिप्तता. हाच संदेश त्यांच्या त्या शांत राहण्यातून, त्यांच्या मौनातून मिळत राहायचा. आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे ना का, जिथे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो. निश्चितच. अशी निस्वार्थ आणि अलिप्त वृत्ती खूप काही सांगून जाते. त्यांच्या त्या साध्या राहणीतूनच खूप मोठा आध्यात्मिक संदेश मिळत होता. त्यांच्या आयुष्यात चमत्कारांच्या कथाही खूप आहेत. म्हणजे पाण्याशिवाय कोरडी विहीर भरणं, हो, किंवा अग्नीशिवाय चिलीम पेटवणं, जानराव देशमुखांना जीवदान दिल्याची कथा आहे. हो, अशा अनेक कथा आहेत. पण या चमत्कारांकडे केवळ करामती म्हणून बघायला नको. म्हणजे असं की त्याचा उद्देश लोकांना फक्त आश्चर्यचकित करणं किंवा घाबरवणं नव्हतं असं वाटतं, तर लोकांच्या मनात कुठेतरी असलेली श्रद्धा जागृत करणं, त्यांना ईश्वरी शक्तीची जाणीव करून देणं हा असावा. अच्छा. म्हणजे त्यांच्या योग सामर्थ्याचं ते प्रकटीकरण होतं. हो, असं म्हणता येईल. कदाचित हे दाखवणं की हे जे भौतिक नियम आपण बघतो त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे, एक वेगळं सत्य आहे. पण मग असं नाही वाटत की या चमत्कारांमुळे लोकांचं लक्ष त्यांच्या मूळ तत्वज्ञानावरून, म्हणजे ती आंतरिक शांतता, अलिप्तता यावरून दुसरीकडे गेलं असेल? ही शक्यता असू शकते. कधी-कधी काय होतं, लोक बाह्य चमत्कारांमध्ये जास्त रमतात. पण महाराजांच्या बाबतीत त्यांची वागणूक इतकी सहज आणि निर्मोही होती की चमत्कार झाल्यावरही ते स्वतः तसेच निर्विकार असायचे. त्यामुळे कदाचित भक्तांनाही त्या चमत्कारांपेक्षा महाराजांची ती सहज अवस्था, ती स्थिती जास्त महत्वाची वाटली असेल. या घटना त्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होत्या असं म्हणू शकतो, भौतिक जगाच्या पलीकडचं काहीतरी दाखवणाऱ्या. बरोबर. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांच्या शिष्यांनी केलं. त्यात दासगणू महाराजांचं नाव तर घ्यावंच लागेल. हो, अगदी. दासगणू महाराज, मग ते ग.स. खापर्डे, भास्कर महाराज जावळे, असे अनेक भक्त आणि शिष्य होते त्यांचे.
आणि दासगणनी लिहिलेला श्री गजानन विजय ग्रंथ. त्याचं महत्त्व तर खूपच आहे. 21 अध्याय आणि 3678 ओव्या आहेत त्यात. महाराजांचं आयुष्य, त्यांचे उपदेश, त्यांच्या लीला या सगळ्या गोष्टी सामान्य माणसांपर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचवल्या ग्रंथांनी. हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या आध्यात्मिक वारशाचा एक आधारस्तंभच आहे. आणि फक्त त्यांच्या असण्याने, त्यांच्या वास्तव्यामुळे शेगावसारखे एक छोटं गाव आज केवढं मोठं तीर्थक्षेत्र बनलं आहे. खरंच, हे अद्भुत आहे. एका व्यक्तीच्या साधनेचा, त्याच्या प्रभावाचा किती मोठा परिणाम होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. हं, आणि आज तिथे जे श्री संत गजानन महाराज संस्थान आहे ते फक्त देवस्थानाचं व्यवस्थापन नाही करत, तर खूप मोठं सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय काम सुद्धा करतं. हो, हेही महत्वाचं आहे. महाराजांचं जे समाधीस्थळ आहे श्रीराम मंदिराखाली, तिथे दरवर्षी लाखो लोक येतात. हा त्यांचा आजही टिकून असलेला प्रभाव दाखवतो. त्यांनी समाधी घेतली ती तारीख 8 सप्टेंबर 1910 आणि संजीवन समाधी असं म्हटलं जातं. ही संकल्पना काय आहे नेमकी? संजीवन समाधी म्हणजे सामान्य मृत्यू नव्हे. योग मार्गात असं मानतात की जेव्हा योगी स्वतःच्या इच्छेने, पूर्ण जाणीवेत आपला प्राण शरीरातून काढून परमतत्वात विलीन करतो, अच्छा. त्याला संजीवन समाधी म्हणतात. ही एक खूप उच्च योगिक अवस्था मानली जाते. त्यामुळे भक्तांची श्रद्धा आहे की महाराज फक्त देहरूपातून गेले आहेत. त्यांचं चैतन्यरूप आजही आहे. ते शेगावात आणि भक्तांच्या मनात वास करतं, अशी श्रद्धा आहे. अगदी. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काय काढू शकतो? श्री गजानन महाराज म्हणजे साधेपणा, निस्वार्थ सेवा, अढळ श्रद्धा आणि कमालीची अलिप्तता यांचे एक प्रतीक. त्यांचं आयुष्य आजही अनेकांसाठी मार्गदर्शक आहे. बरोबर. त्यांचं ते मौनातून व्यक्त झालेलं तत्वज्ञान आणि त्यांनी जगून दाखवलेला आदर्श, निस्वार्थ कर्म करणं, श्रद्धा ठेवणं आणि आंतरिक शांती मिळवणं, याचं महत्त्व आजच्या या धावपळीच्या जगात, स्पर्धेच्या जगात कमी झालेलं नाहीये, उलट जास्तच आहे. हो, खरंय. ते आपल्याला या भौतिक सुखांच्या पलीकडे जाऊन जगण्याचा एक वेगळा मार्ग दाखवतात असं वाटतं. निश्चितच. जाता जाता एक विचार मनात येतोय. महाराज बहुतेक वेळा मौन असायचे, पण त्यांचं सगळं आयुष्यच एक संदेश होतं. आजच्या जगात जिथे सतत बोलणं, माहितीचा मारा, दिखाऊपणा आहे, हां. तिथे अशा टोकाच्या साधेपणातून आणि जगापासून थोडं अलिप्त राहून जगलेलं आयुष्य हे आपल्यासमोर कोणता विचार ठेवतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. त्यांच्या जीवनातून आपल्याला काय घेता येतं हे आजच्या काळात खूप समर्पक आहे.